कर्म करायला जा कांड होणार नाही असं होऊ शकते काय? तर सकाळी उठल्याच पोट्टेचा फोन आला, कबड्डीच्या ग्राउंडवर हाजीर होय म्हणे. मग डायरेक्ट कबड्डीच्या ग्राउंडवर आल्यावर गवत गिवत तोडलं. तेवढ्यात मला घरचा फोन आला. मग मी घरी जायला निघलो तर पोरं म्हणत चला आपण बी घरून येऊ. मग मी घरी आलो. घरी आल्यावर थोडंसं बसत नाही तर तेवढ्यात ओम्या आला. ओम्या म्हणे आपल्याला कबड्डीच्या ग्राउंडवर पाणी मारा लागते. मग डायरेक्ट त्याच्या सायकलवर बसून आलो आपल्या कबड्डीच्या ग्राउंडवर. हा पैप आमच्यासोबत अकलेलपणा करे, डायरेक्ट जायला ना जाग्यावर. मग तेले जाऊन डायरेक्ट पाणी शिपल्याला भिडलो. मग बळियापैकी पिचीवर पाणी मारून घेतलं. पाणी मारणं झाल्यावर पैपाले गुंडावून मांडावून निघालो घरी जायसाठी. तेवढ्यात मला आठवण आलं की आपल्याला कटिंग करायला जायला लागते. मग कटिंग करायला जायला लागते तर सोबत तर 4-5 जण नेणंच असते भाऊ आपल्याला. मग कटिंगच्या दुकानाजवळ आल्याबरोबर ते दुकान तर बंद होतं. मग त्याला आवाज देऊन दुकान उघडायला लावलं. मग बळियापैकी कटिंग करून घेतली आणि तिथून निघालो घरी जायसाठी. घरी जाता जाता रस्त्यानं गौरदाचं घर लागते. मग त्याच्या घरी बाबा चक्कर तर माराच लागेल. मग डायरेक्ट दळादळ घुसलो घरात, पाणी गिनी पेलो, गोष्टी गिष्टी केल्या मस्त. तिथून अजयदानं त्याचं कापसाचं गटोळ घेतलं, म्हणजे कापसाचं नाही रे बा, कापसाच्या फडक्याचं. मग तिथून निघालो आम्ही घरी जायसाठी. घरी आलो. घरी आल्यावर बळियापैकी आंघोळ करून घेतली. घरी बसणं जमते का आपल्याला? मग डायरेक्ट निघालो बस स्टँडवर जायसाठी. तेवढ्यात का पाहतो गौरदान नवीन कबूतर आणलं होतं. तो म्हणे आपलं कबूतर इतकं डेंजर आहे, आपल्या खांद्यावर बसते हालत नाही म्हणे. मग बसायला गेलं असं तेवढ्यात कांडच झालं गौरदासोबत. काय झालं तर तुम्हाला समजलं असेल. तेवढ्या त्या ओम्यान त्याच्या मामभावाला आणलं. तिथं आणल्यावर त्याच्या अंगावर बसवलं ना कबूतर आणि पुरा भाऊ गळी लळेच म्हटलं. मग तिथून आम्ही डायरेक्ट आलो तापावर बसलो थोड्या वेळ. चला मग भावांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.